हे मुक्ता, हे जॅकेट कोणाचं आहे? नाही, हे इथे पडलं होतं. कोणाचं आहे जॅकेट? म्हणजे तुला माहित नाहीये? मला कसं माहित असणार? सागर, हे जॅकेट मला आपल्या रूम मध्ये एका बॅग मध्ये सापडलं आणि तुला माहित नाही हे कोणाचं आहे? माझा काय संबंध? आणि मला एक कळत नाहीये, तू हा प्रश्न मला का विचारतेस? हा, तसं नाही सागर. जीवा, जीवा लवकर ये. काय झालं? हे जॅकेट कोणाचं आहे आणि ते इथे कसं आलं? हे जॅकेट कडं कसं काय आलं? म्हणजे तुला माहिती आहे जॅकेट कोणाचं आहे? कोणाचं आहे? म्हणजे कसं आहे ना, आपल्या डेअरीच्या तर्फे ना आपण दरवर्षी पूरग्रस्तांना किंवा गरीब माणसांना असे पावसाचे कपडे वाटत इकडून तिकडून आणतो गोळा करून, मग त्यांना आपण आपल्या डेअरीच्या वतीनं वाटून टाकत असतो ना. पण हे तर तिकडे बॅगेत होतं, इकडं कसं काय आलं? नाही, ते मीच काढलं. झालं तुझं समाधान? सगळे डाऊट्स क्लिअर झाले? आता एक कप चहा मिळेल का मला प्लीज? माझं डोकं खूप दुखतंय ग. मी आत्ता घेऊन आले. खरंच आयुष्यात प्रेम हे हवंच असतं. आपलं असं एक माणूस हवं असतं. त्याशिवाय आपल्या आयुष्याला काही अर्थच उरत नाही. आपलं सुख दुःख शेअर करणारं, आपल्यावर मनस्वी प्रेम करणारं, प्रसंगी आपल्या चुका दाखवणारं, आपल्यावर हक्काने रागवणार, असं आपलं एक माणूस. पण मी असा माणूस शोधण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. बरोबरच्या मुलांमध्ये कधी मिक्सअपच झाले नाही. स्वतःमध्येच इतकी गुंतून राहिले की पण आता मात्र कधी कधी खूप एकटं वाटतं, अपूर्ण वाटतं, डिप्रेशन येतं. अशा वेळी वाटतं की कोणीतरी आपल्याला जवळ घ्यावं, कोणावर तरी आपण हे जीवापाड प्रेम करावं, कोणाच्या तरी मिठीत स्वतःला झोकून द्यावं. पण अजूनही मनाला स्पर्श करेल असा कोणी भेटलाच नाही.
तो कधी भेटेल, कोण असेल? माझा मित्र, मे बी नवरा? पण नवरा असेल तर त्यासाठी लग्न करायला हवं. पण पण लग्न म्हटलं ना की हल्ली धडकीच भरते. लग्न होऊन खरंच कोणी सुखी होतं? मुक्ता, सागर, मम्मा, पप्पा, काका, काकू यांच्यापैकी कोण सुखी आहे? आधी काही कळायचं नाही, पण आता मात्र सगळं समजतं. काय करू? हा बेटा. हा, हॅलो डॅडी. माझी सगळी तयारी झाली आहे. कधी येताय तुम्ही मला घ्यायला? हो ना, हो हो बेटा, मी येतो ना. हो, पण कधी? बेटा मी निघायच्या आधी फोन करतो. हा, तुम्ही लवकर या हो. मला तिकडे येऊन खूप मज्जा करायची आहे. हो हो हो, मी फोन करतो. दादा, विदुराचा फोन होता. ती बिचारी इथे लग्नाला यायला आतुर झाली आहे. आणि शालिनी म्हणतायत की विदुला जर का लग्नाला आली तर त्या लग्नाला येणार नाहीत. माझंच चुकलंय, सुरुवातीपासून चुकलंय. बायकोला गृहीत धरत आलो, आताही धरतोय. तिकडे ती निष्पाप पोर आमच्याकडून अतिशय साध्या अपेक्षा बाळगते आणि आम्ही ते पुऱ्या करू शकत नाही होत. काय सांगायचं आम्ही त्या मुलीला? घरच्या लग्नाला तू येऊ नकोस? दादा, गेले काही दिवस मी पाहतोय तुझं कशातही लक्ष नाहीये. असं नको करूस. तुझ्या तब्येतीवरती परिणाम होईल. प्लीज. काहीतरी मार्ग निघेल दादा. कसा? दादा, तू नको काळजी करूस. मी आहे तुझ्या बरोबर. खरंच. हे बघ, मी बोलून बघतो शालिनी वहिनींची. हा,
विकास अरे डबा विसरलास. मला आज यायला उशीर होणार आहे. किती वाजतील सांगता येत नाही. मी फोन करीन तुला. काका तुम्ही कुठे निघालात? कामाला का? नाही, मला ना शॉपिंगला जायचंय. शॉपिंग? आता कसलं शॉपिंग? नाही म्हणजे तुझ्याकडे भरपूर गेम्स, ड्रेसेस आणि बुक्स आहेत ना. माझ्यासाठी नाही ग, राकेश दादासाठी. त्याचं लग्न आहे ना आता, त्याला काहीतरी गिफ्ट नको द्यायला. पण कळतच नाहीये मला की त्याला काय देऊ गिफ्ट. त्याला ब्रँडेड वस्तू खूप आवडतात, म्हणजे सनग्लासेस किंवा रिस्ट वॉच वगैरे. आपण एक काम करूया, आपण असंच काहीतरी त्याला देऊया. आपण जाणार आहोत लग्नाला. बोलवलंय आपल्याला. बोलवायचंय काय त्यात? मी बहीण आहे ना त्याची. त्याने बोलावलं नाही ना तरी सुद्धा मी जाणार. तुम्ही मला सांगा, तुम्ही मला शॉपिंगला नेताय की नाही? एक मिनिट विदुला. आपण जाऊया शॉपिंगला, पण तू ज्या वस्तू सांगतेस ना त्याला खूप पैसे लागतात. अगं तू पैशाची बिलकुल काळजी करू नकोस. मी अगदी लहानपणापासून माझ्या पिगी बँक मध्ये पैसे साठवले. तुझ्या पिगी बँक मध्ये असून किती पैसे असणार आहेत? काल रात्रीच मोजलेत मी. 5630. काय? किती? 5630 रुपये. कधी पिगी बँक उघडण्याची वेळच नाही ना आली, म्हणून जमले एवढे पैसे. त्यातनं ना पहिल्यांदा आपण राकेश दादासाठी गिफ्ट घेऊया, नंतर माझ्यासाठी एक मस्त ड्रेस, आणि माझ्यासाठी तू पण घे की एखादी साडी. आणि काका तुम्ही पण घ्या एक शर्ट. आपण ना मस्तपैकी नटून जाऊया राकेश दादाच्या लग्नाला. मी तर ना डॅडींना पण सांगितलंय की मी चांगली आठवडाभर तिकडे राहायला येणार आहे, शाळेला बुट्टी. तुला सांगते मावशी, तिकडे ना जाम धम्माल असते. खूप माणसं आहेत ना घरात. त्या एक बाई सोडल्या ना तर सगळेजण माझे लाड करतात. आणि त्यातून आता लग्न, त्याच्यामुळे तर मज्जाच मज्जा. हळद लावणं, नाच गाणं. काका तुम्ही ऑफिसमधून लवकर या, मग आपण शॉपिंगला जाऊया. टाटा. चल येतो मी. विजयची सगळी जबाबदारी तुझ्यावर टाकतोय मी प्रशांत. प्लीज त्याला काही होऊ देऊ नकोस. त्याच्या या अवस्थेला मी कारणीभूत आहे म्हणून खूप काळजी वाटते मला त्याची. आय रिक्वेस्ट यू प्लीज. रिक्वेस्ट काय बोलतोय सागर? तू एवढ्या विश्वासानं त्याला माझ्याकडे आणलेस ना, मग आता काळजी सोड. नाऊ ही इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. हे बघ, त्याला काहीही होणार नाही. हा, पण तो शुद्धीवर येईल तेव्हा मात्र. त्याला फक्त शुद्धीवर येऊ दे बस. त्याचा बरा होऊ दे. नंतर त्याला कोणाला काही सांगायचं असेल तर सांगू दे. तो बरा होऊ दे. टेन्शन नकोस झालंय मला. इट्स इम्पॉसिबल टू बेअर. पुन्हा तेच. मी तुला सांगितलं ना एकदा, तो नक्की बरा होईल. तो लवकरात लवकर कसा शुद्धीवर येईल हे मी पाहतो. तू काळजी सोड. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुझ्या केअरमध्ये तो बरा होईल ही खात्री पण आहे. तरी पण प्रशांत, पुन्हा तेच. तू आता त्याची सगळी जबाबदारी माझ्यावर टाकली आहेस ना, मग आता निश्चिंत राहा आणि शांत मनानं घरी जा. ओके? ठीक आहे. तू म्हणतोयस तर जातो मी घरी. पण त्याची तब्येत मला कळवत जा. माझे सगळे फोन नंबर तुझ्याकडे आहेत. कधीही तुला वाटेल तेव्हा फोन कर. नो प्रॉब्लेम. ओके? ओके. बाय. हॅलो सर, आनंद बोलतोय. मुद्दामून बाहेरून फोन करतोय. हां बोला ना. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ऑफिसच्या हालचालींवर खूप बारीक लक्ष ठेवून आहे.
छोटे मोठे गैरव्यवहार नंतर सांगतो, पण तुमच्या गैरहजेरीत इथे एक चेकचं खूप मोठं प्रकरण घडलंय. काय झालं? अरे पण गैरव्यवहार होऊ नये म्हणून आपण चांगले कडक कायदे केलेत ना. हो सर, पण ह्यावेळी हे सगळे नियम तोडून चेकचा एक मोठा फ्रॉड झालाय. कोणीतरी पद्माकर सरांची आणि सागरची खोटी सही करून बँकेतनं 10 लाख रुपये विड्रॉ केले सर. 10 लाख? आणि तेही असं भासवून की ही सही पद्माकर सरांचीच आहे. एवढंच नाहीये सर, या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी साहेबांनी स्टाफ मेंबर्सच्या प्रत्येकाची सही घेऊन हस्ताक्षर तज्ञाकडे पाठवलं. आणि सर रिपोर्ट असा आलाय की चेकवरच्या सह्या तर खोट्या आहेतच, आणि स्टाफ मेंबर्स पैकी कोणाचंही हस्ताक्षर त्या सह्याशी मॅच होत नाहीये सर. बरं ठीक आहे, मला सांग हा कुठे, सागर कुठे आहे? मी सकाळपासून मोबाईल ट्राय करतो त्याला. सागर कुठे मला माहिती नाही सर, मी लवकर निघालो ऑफिसमधून. सर तुम्ही लवकरात लवकर ऑफिस जॉईन करा. बरं ठीक आहे, बघतो मी. गुड डे सर. भाऊजी तुम्ही इथे? वहिनी थोडंसं बोलायचं होतं. बोला ना. सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे लग्नाची तयारी इतकी जोरात चालली आहे, काही खरेदी वगैरे करायची का? नाही, ते सगळं ठीक आहे. वेगळ्याच विषयावरती बोलायचं. बोला. वहिनी हे असं का होत असेल? आज इतकी वर्ष आपण सगळे एकत्र राहून सुद्धा एकमेकांच्या जवळ येण्याच्या ऐवजी आपण मनाने दूरच जातोय. कदाचित परिस्थिती, कदाचित कोण जाणे. पण वहिनी आजही अजून कुठेतरी जीव तुटतोय. आज सकाळी मी दादाची अवस्था पाहिली. खूप दिवसांनी त्याच्याशी मी मोकळेपणाने बोललो आणि काळजात धस्स झालं माझ्या. हा विषय नको भाऊजी. वहिनी प्लीज आज मन मोकळेपणाने बोलू दे मला. नाही म्हणजे मी समर्थन करत नाहीये दादाचं, पण तुमच्या आधीपासून ओळखतोय मी त्याला. जाणून बुजून त्यांनी कधीच कुणाला दुखवलेलं नाहीये वहिनी. तरीही मी इतकी वर्ष दुःखीच आहे. नाही, मी कबूल करतो की ती त्याची चूक झाली, पण वहिनी त्याचं प्रायश्चित्तही तू भोगतोय ना आज. वहिनी एखादा जर का एकदा चुकला तर त्याला आपण माफ करायचं नाही का? की आयुष्यभर आपण त्याच्या चुकीवरून त्याला बोलत राहायचं? नवरा बायकोच्या नात्यामध्ये जर का एक जण चुकला तर त्याला दुसऱ्यांनी समजून घ्यायचं नाही का वहिनी? माहिती नाही वहिनी, आजपर्यंत या घराचा तोल सांभाळलात तुम्ही, सगळ्यांना सांभाळलेत, सगळ्यांच्या चुका माफ केल्यात, सगळ्यांचे हट्ट पुरवलेत. वहिनी आज माझा एक हट्ट पुरवा तुम्ही. वहिनी दादाला आज पुन्हा एकदा सांभाळून घ्या. विदुलाला राकेशच्या आणि ज्योतीच्या लग्नासाठी या घरी यायला परवानगी द्या. दादासाठी प्लीज वहिनी, आय रिक्वेस्ट यू.